छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मावळ्यांनी जीवाचं रान केलं. केवळ आपल्या राजासाठी प्रत्येक वेळी अग्निकुंडात उडी मारली, पण शेवटी स्वराज्याचे स्वप्न हे साकार केलंच. या शूरवीरांचा मागोवा घेत असताना इतिहास आपल्याला एका शूर मावळ्याजवळ आणून ठेवतो, ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं काही माहीत नाही. त्याचं नाव अनेकांनी अनेकदा ऐकलं असेल, पण त्याचं कर्तृत्व मात्र इतिहासाच्या पानांमध्ये कैद असल्याचे आढळते. हा शूरवीर मावळा म्हणजे निष्णात बहिरूपी आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक होते. बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या साम्राज्याचा गुप्त आधारस्तंभच म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेचा गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत असत. या गुप्तहेर खात्याच्या सहाय्याशिवाय शत्रू प्रदेशातील मोहिमा आखणे जवळजवळ अशक्यच. कारण शत्रू गटातील हालचाली, तेथील महत्वाची ठाणे, महत्वाच्या व्यक्तींची कुंकवस्थाने आणि युद्धप्रसंगी रामबाण इलाज होईल अशी एखादी महत्वाची गोष्ट शोधून काढण्याचे महत्वपूर्ण काम गुप्तहेर खाते करत असत. म्हणजे एका प्रकारे विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यावर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांचे शूर किल्लेदारांचे असायचे. छत्रपती शिवरायांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्व माहिती असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करत असत. महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल 3 ते 4 हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरके होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेल्या मोहिमा यशस्वी करून दाखवल्या. अशा या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक म्हणजे एक कणाच होती. महाराजांनी जेव्हा रायरेश्वर मंदिरामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला वाहून घेण्याची शपथ घेतली, तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली. बहिर्जी नाईक यांना लहानपणापासून बहुरूपाची कला अवगत होती. विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटा पाण्यासाठी त्यांनी व्यवसाय म्हणून बहुरूपाची कला दाखवण्याची सुरुवात केली. तेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरेला नजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ काढण्यासाठी नव्हे तर शत्रूच्या पोटात राहून त्यांना खेळवण्यासाठी जन्माला आले आहे हे ताडकन ओळखले आणि बहिर्जींना आपल्या सेनेत सामील करून घेतले. वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेश म्हणा, बहिर्जी त्याची उत्तम नकल करत असत. एखाद्या व्यक्तीने त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनिटांनी दुसऱ्या एका वेशात पाहिले तर त्याला ते किंचितही ओळखू येत नसत. इतका जबरदस्त वेश ते पलटायचे. बहिर्जींकडे फक्त वेषांतराचीच कला होती असे नाही, तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्याच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याची कसरत त्यांना पुरती अवगत होती. चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत. जराशी ही शंका आली तरी समोरच्याला शत्रू पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या या सुलतानांची भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाही. यातच बहिर्जींचे असामान्य कर्तृत्व सामावले होते. शिवरायांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी अतिशय प्राणपणाने ते खाते चालवत असे. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता. खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकार्यास कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीद त्यावेळी होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेर खाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. त्यामुळे बहिर्जींनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा अवगत केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळत असते. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती कधीही बाहेर फुटली जात नसे. अगदी महत्वपूर्ण माहिती द्यायची असल्यास बहिर्जी स्वतःहून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस ते पडायचे नाही. असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूसच नाही असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे ते अज्ञात वाचत असल्यासारखे वावरायचे. अनेकांना असे वाटत असेल की बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे काम करायचे, त्यात काय कर्तृत्व. अशांना सांगावेसे वाटते ते लढाईत करण्यात देखील वाकबबर होते. कोणत्याही गुप्तहेरीचे काम म्हणजे एड्या बागड्याचे काम नव्हे. शत्रू बोटात असताना कधीही कुठलाही संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीनिशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यामुळे बहिर्जींनी दांडपट्टा, तलवारबाजी यासारखी युद्धतंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्याच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगातून एकट्याने शत्रूला धूर चाळत बाहेर पडायचे. अफजल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना. त्यात बहिर्जींनी फार मोठी कामगिरी बजावली होती. अफजल खान महाराष्ट्राच्या भूमीत आल्यापासून बहिर्जी त्यांच्यावर नजर ठेवून होते.
वेळ पडली तर त्याच्या पोटात घुसून मिळेल ती महत्वाची माहिती काढून ते राजांपर्यंत पोहोचवत होते. अफझल खान हा शिवरायांना संपवण्यास आला आहे हा निरोप पोहोचवणारे देखील बहिर्जीच. या निरोपानंतर महाराजांनी खेळी बदलली आणि खानाचा शेवट केला. शाहिस्तेखानाची फजिती करण्यामागे देखील महत्वपूर्ण वाटा बहिर्जींचा होता. त्यांनी खानाची प्रत्येक हालचाल महाराजांपर्यंत पोहोचवली आणि लाल महालात शिरकाव करण्याचा मार्ग कळवला. खानाने कोकणात जाण्यासाठी बोरघाट ऐवजी उंबरखिंड निवडली आणि ही माहिती बहिर्जींना कळता क्षणीच त्यांनी तातडीने महाराजांना कळवली. माहिती मिळताच महाराजांनी आपले सैन्य उंबरखिंडीमध्ये पेरले आणि पुढे कात्रब्बर खानाचे 20,000 सैन्याचा उंबरखिंडीतच धुव्वा उडवला. अशा प्रकारे प्रत्येक वेळी बहिर्जींच्या अचूक आणि भरवशाच्या बातमीने महाराजांचे विजय सुकर केले. विचार करा, त्यावेळी कोणतेही साधने नसताना बिंदुक शत्रूच्या छताखाली वावरून गुप्त माहिती मिळवणे हे किती कठीण काम असेल. पण बहिर्जी आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने कशाचीही तमा न बाळगता प्रत्येक वेळेस हे कार्य सिद्धीला नेले. शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिलेली उपाधी सर्वच दृष्टीने सार्थ ठरते. शेवटपर्यंत बहिर्जी नाईक यांनी आपला देह स्वराज्यासाठी अर्पण केला. त्यांच्याबद्दल कोणालाच एवढे स्पष्ट माहीत नाही, पण असे म्हटले जाते की जखमी अवस्थेत ते बानूरगडावर आले आणि तेथे त्यांनी देह ठेवला. त्यांची शेवटची कामगिरी काय होती हे माहीत नाही, पण त्यांची छोटीशी समाधी त्या ठिकाणी आहे. या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.